अनेक शहरांचा अभ्यास करताना त्याचं नाव कसं पडलं आणि इतिहासात त्याचे काय उल्लेख आहेत, त्याबरोबर कुठल्या लोकांनी त्या शहराला एक महत्त्व आणलं, या सगळ्याचा अभ्यास करायला मजा येते आणि त्याबरोबर नवीन नवीन गोष्टीसुद्धा समजतात. असंच एका शहराचा अभ्यास करताना त्याच्याबद्दलची माहिती आणि इतिहासातले त्याचे उल्लेख या सगळ्याचा विचार केला गेला आणि त्याच्यातल्या अनेक गोष्टी सापडल्या आणि त्या अनेक गोष्टी तुम्हाला इतिहास मॅटर्सतर्फे सादर करावा असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ. त्या शहराचं नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका, तो म्हणजे कुडाळ. आज आपण कुडाळ हे नाव कसं पडलं हे बघणार आहोत आणि कुडाळमध्ये कुडाळ देशकर नावाचे गौड सारस्वत ब्राह्मण तिथे राहत होते. तिथे त्यांनी वस्ती केली आणि कुडाळ शहराला आत्ताचं जे रूप आपल्याला आधुनिक काळात दिसतं ते दिलं, हे सगळं समजतं. तर त्यांची कथा काय आहे, कुडाळ हे नाव कसं पडलं, या सगळ्याची उत्तरं आज आपण इकडे पाहणार आहोत. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. आता आपण आधी इतिहास बघूया त्याचा. साधारण 6व्या शतकापासून 8व्या शतकापर्यंत आणि त्याच्यानंतर 10व्या शतकात आणि 12व्या शतकात आपल्याला चालुक्यांचं साम्राज्य नर्मदेच्या पलीकडे खाली दक्षिणेत होतं हे दिसतं. त्यांनी पूर्ण हा परिसर ताब्यात घेतला होता आणि काही चालुक्य मंडळी ही पश्चिम किनारपट्टीवर होती हेही आपल्याला दिसून येतं. आणि मग आता पश्चिम किनारपट्टीवर का आपली सत्ता स्थापन करायची, तर मुळात व्यापार वाढायला हवा, व्यापार वृद्धिंगत झाला की साम्राज्य मोठं होईल, हा मूळ हेतू चालुक्यांचा होता. आणि तेव्हाच कोकण किनारपट्टीवर त्यांचं राज्य होतं हे दिसतं. 6व्या शतकात एक छान उल्लेख आपल्याला मिळतो. चालुक्य राजा पुलकेशी ह्याचा जो मोठा मुलगा आहे तो इथे राज्य करत होता, ह्याचे डायरेक्ट उल्लेख आपल्याला दिसतात. आणि तो इथे राज्य करत असताना ह्या पूर्ण परिसर, आत्ता जो सिंधुदुर्गाचा एक परिसर आहे, त्याचं नाव कुडवाल पत्तन असं ठेवलं हे दिसतं. आता पत्तन हे नाव आपल्याला बरेच ठिकाणी दिसेल. मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये इब्राहिम पट्टण असं नाव दिसतं किंवा खारे पाटण असं नाव दिसतं, तर ह्या नावांपैकीच कुडवाल पत्तन हे नाव आहे हे आपल्याला दिसतं. आता कुडवाल पत्तनचं पुढे कुडाळ झालंय असं आपण म्हणू शकतो, कारण तो ज्या इलाक्यात राज्य करत होता तो इलाका म्हणजे आत्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ इलाका आहे. 12व्या शतकात देम राजाचं राज्य इकडे सगळीकडे होतं असे उल्लेख आहेत आणि त्याच्यात त्यांनी ह्या एरियाला परत एकदा नाव दिलेलं आहे, ते म्हणजे कडुवल पत्तन. आता कडुवल पत्तन नाव, कुडवाल पत्तन हे नाव, हे दोन्ही नावं हे आपल्याला कुडाळपर्यंत नेतात, त्यामुळे त्याच्यातनंच कुडाळ हे नाव आलं असेल असं आपण सहजपणे म्हणू शकतो. आता हा सगळा झाला इतिहासाचा भाग. भौगोलिक दृष्ट्या कुडाळ हे नाव कसं आहे हे आपण पुढे बघूया. कुडाळ शहर हे कर्ली व पीठडवळ, कर्ली आणि पीठडवळ ह्या ज्या दोन नद्या आहेत ह्याच्या संगमावर कुडाळ शहर वसलेलं हे दिसतं. आता ज्यांनी ज्यांनी इकडे राज्य केलं त्या सगळ्यांचा ह्याच्यावर प्रभाव होता, ह्याच्या भाषेवर प्रभाव होता, राणीवानावर प्रभाव होता आणि नावांवर आणि शब्दोच्चारांवर प्रभाव होता, हेही आपल्याला दिसून येतं. दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या ठिकाणाला कुडाल असं म्हणतात. कर्ली व पीठडवळ याच्या संगमावर असलेल्या गोष्टीला कुडाल म्हणतात आणि त्याचंच नंतर कुडाळ झालंय असं आपण सहज म्हणू शकतो. तर कुडाळ नाव कसं पडलं याचे हे वेगवेगळे उल्लेख. आता पुढची इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती एका ब्राह्मणांच्या जमातीबद्दल, एका ब्राह्मणांच्या ज्ञातीबद्दल ज्यांनी पहिल्यांदी कुडाळवर राज्य केलं, ते आहेत गौड सारस्वत ब्राह्मण. आता गौड सारस्वत ब्राह्मण हे उत्तरेत होते हे 100%, पण सरस्वती नदीच्या काठी साधारण त्यांचं वास्तव्य होतं ह्याचे उल्लेख आपल्याला सरळ सरळ आढळतात. जशी जशी सरस्वती नदी लोप पावत गेली, त्याची कारणं खूप आहेत, पण ती लोप पावत गेली त्याच्यानंतर उत्तरेतनं अनेक ब्राह्मण हे दक्षिणेत आलेले आपल्याला दिसतात. आता दक्षिणेत आल्यानंतर त्यांनी नर्मदा ओलांडले असं डायरेक्ट आपल्याला उल्लेख लगेच सापडत नाहीये, पण त्याच्यानंतर दक्षिणेतली काही जी साम्राज्य होती ज्याच्यात प्रामुख्याने चालुक्य हे साम्राज्य आहे, यांनी त्या उत्तरेतल्या गौड सारस्वत ब्राह्मणांना खाली बोलवलं आणि इकडे सेटल व्हायला सांगितलं, याचे उल्लेख आपल्याला सरळ सरळ आढळतात. आता मुळात ते नर्मदा ओलांडून दक्षिणेत येत आहेत का, तर ते खाली येणार, कारण त्यांना एका फार मोठ्या राजाचं पाठबळ आहे. त्याबरोबर पश्चिमी
आणि पूर्व किनारपट्टीवर खूप जास्ती व्यापार चालू आहे. त्या व्यापारामुळे ते खूप जास्ती भरभराटीला येऊ शकतात ह्याचा त्यांना व्यवस्थित अंदाज होता आणि म्हणून ते सगळे दक्षिणेत आलेले ह्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. आता ही गौड सारस्वतांची कुटुंब अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग आत्ताचा जो जिल्हा आहे त्याच्यात वसली ह्याचे सरळ सरळ उल्लेख आहेत. आता ही ब्राह्मण मंडळी इकडे आली, त्यांनी इकडे वस्ती वसवली आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण परिसराला वसाहतीचं रूप आलं आणि म्हणून वसाहतीचं रूप आलं आणि ते इकडेच स्थायिक झाले आणि ह्या देशावर इथे स्थायिक झाले म्हणून त्यांचं नाव पडलं ते म्हणजे कुडाळ देशकर. आता विशेष गोष्ट सांगायची म्हणजे इथे त्यांची जी मुख्य वस्ती होती त्या वस्तीला आणि त्या गावांना मूळ भूमिकेची गावं असं नाव देण्यात आलं. ती मूळ भूमिकेची गावं ही कालांतराने मूळ भूमिकेची गावं असं म्हणायला सुरुवात झाली. ह्या कुडाळ देशकरांची जी नंतर वस्ती झालेली आहे त्याला जोड भूमिकेची गावं असं म्हणण्यात आलं. तर कुडाळ देशकरांची इकडे पूर्ण सत्ता होती. इथे सत्ता असताना ते इकडे राहत होते आणि इकडे वसाहती करून मूळ भूमिकेची किंवा मूळ भूमिकेची गावं आणि जोड भूमिकेची गावं ही सगळी इकडे वसली गेली याची सरळ सरळ उल्लेख आहेत. आता ती मूळ भूमिकेची गावं कुठली ती मी तुम्हाला सांगतो. वालावल, धामापूर, नेरूर, पाट, परुळे, म्हापण, खानोली, आजगाव, गोळवण, केळूस, वेतोरे, दाभोली, तेंडोली आणि तिरवडे. आणि जोड भूमिकेची गावं किंवा जोड भूमिकेची गावं कुठली? कोचरे, मसदे, चेंदवण आणि माळगाव. तर ही सगळी मंडळी इथे स्थायिक झाली आणि कुडाळाला अजून एक विशेष गोष्ट ह्या सगळ्या लोकांमुळे मिळाली ती म्हणजे इकडची अनोखी देवालयं आणि देव. तर ती देवालयं कुठली आहेत? वालावल येथे श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर, धामापूर येथील श्रीदेव भगवती मंदिर, नेरूर येथील श्रीदेव कलेश्वर आणि परुळे येथील श्रीदेव आदित्यनाथ किंवा आदित्यनारायण ह्या सगळ्या देवतांची मूर्तीसुद्धा या कुडाळ देशकरांनी स्थापन केली आणि एक विशेष कुडाळचं स्वतःचं वेगळं सामाजिक, आर्थिक, बौद्धिक आणि एक सांस्कृतिक वळण देण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आधुनिक काळामध्ये अगदी 1696 पर्यंत ह्या सगळ्या लोकांनी इथे राज्य केलं. पण त्याच्यानंतर सावंतवाडीकर भोसले यांनी आपलं इथे राज्य स्थापन केलं. सावंतवाडीकर भोसले यांनी इथे राज्य केलं असलं तरीही कुडाळ देशकरांच्या देवदेवता, कुडाळ देशकरांच्या परंपरा आणि संस्कृती याला कुठेही हात लावलेला दिसत नाही. तर असं एक सिंधुदुर्गामधलं विशेष गाव म्हणजे कुडाळ, त्याचा इतिहास आणि कुडाळ देशकरांची विशेष गोष्ट आज मी इथे तुम्हाला सांगितली. जर परत कधीतरी तुम्ही कुडाळला गेलात तर तिकडच्या देवदेवता, तिकडचे वेगवेगळी देवालयं आणि कुडाळ देशकर यांची आठवण करा आणि कुठल्याही देवळात गेलात तर त्या मूर्तीसमोर उभं राहून एकदा फक्त त्या एका विशिष्ट सांस्कृतिक वारशाला परत एकदा नमन करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.